हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शापित वाडा. निशा ही पुण्यात राहणारी साधी मुलगी. कॉलेज पूर्ण झाल्यावर तिला एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी मिळते. कामाच्या निमित्ताने तिला रायगड जिल्ह्यातल्या एका जुन्या वाड्याचा सर्वे करायला पाठवलं जातं. तो वाडा गावात शापित वाडा म्हणून ओळखला जातो. अनेकांना तिथे विचित्र आवाज ऐकलेले आहेत. पण निशा निडर. ती ठरवते, भीती असो वा रहस्य, मला माझं काम करायचंच आहे. त्या वाड्याच्या सर्वेत तिला सहाय्य करायला कंपनीतून एक इंजिनियर येतो, आदित्य. उंच, देखणा, पण डोळ्यात सतत काहीतरी दडलेलं भासणारं. पहिल्याच भेटीत आदित्य तिला सावध करतो. इथे खूप गोष्टी ऐकल्या जातात निशा. जर घाबरलीस तर मागे हट. निशा हसते. मी काम सोडणाऱ्यांपैकी नाही. दोघे मिळून वाड्याचा सर्वे सुरू करतात. दरम्यान तिथे कधी दिवे आपोआप लागतात, कुठेतरी पावलांचे आवाज येतात. निशा घाबरते, पण आदित्य नेहमी तिचं रक्षण करतो. हळूहळू त्यांची मैत्री जवळीक होऊ लागते. वाड्यातल्या शांत दुपारी ते दोघं पुस्तकं वाचतात, रेखाचित्र काढतात. निशाला जाणवतं आदित्यच्या मनात काहीतरी दुःख आहे, पण तो सांगत नाही. एकदा रात्री वाड्यातून जाताना निशाला एक डायरी सापडते. त्या डायरीत लिहिलेलं असतं, या वाड्याचा खरा वारस कोणीच नाही मान्य करणार, कारण त्याला लपवून ठेवलं गेले. निशा चकित होते. ती डायरी आदित्यच्या वडिलांचीच असते. निशा आदित्यला सरळ विचारते. तेव्हा आदित्य कबूल करतो, मी या वाड्याचा खराखुरा वारस आहे. पण माझ्या काकांनी माझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणला. त्यांनी मला लहानपणी दूर ठेवून सत्य लपवलं. मी मोठा होऊन परत आलो, पण अजूनही त्यांनी मला वारसा मिळू नये म्हणून हे भुताटकीचं नाटक रचलं आहे. निशा थक्क होते. आदित्य पुढे म्हणतो, मी कुणावर विश्वास ठेवू शकलो नाही म्हणून मी शांत राहिलो. पण आता तू माझ्यासोबत आहेस तर मी सत्य बाहेर आणणार. त्या रात्री दोघं वाड्याच्या गच्चीवर उभे असतात. चांदण्यात आदित्य निशाला म्हणतो, मी आयुष्यभर भीतीत होतो, पण तुझ्यात मला धैर्य दिसतं. तू आहेस म्हणून मला विश्वास वाटतो की हे सगळं संपू शकतो. निशा डोळ्यात पाणी आणून म्हणते, आदित्य, तुझं सत्य माझ्यासाठी ओझं नाही. तुझ्या सोबत असणं ही माझी निवड आहे. दोघं पहिल्यांदाच प्रेम व्यक्त करतात. आदित्यच्या काकांना सगळं कळतं. ते वाड्यात गुंडांना पाठवतात. पण निशा आणि आदित्य मिळून पुरावे गोळा करतात. वडिलांची जुनी कागदपत्र, डायरी, गावकऱ्यांच्या साक्षी. शेवटी पोलीस हस्तक्षेप करतात आणि काकांना अटक होते. वाड्याचं रहस्य मिटतं. शापित नावाची छाया दूर होते. निशा आणि आदित्य तिथे नव्याने वास्तू उभारतात. वाड्याच्या भिंती आता भीतीची नाही तर प्रेमाचे प्रतीक होतात. दोघं वाड्याच्या अंगणात उभे असतात. आदित्य म्हणतो, या घराला भुताटकीचा शाप नव्हता. त्याला तुझ्यासारख्या प्रकाशाची गरज होती. निशा हसते आणि म्हणते, आता हा वाडा नाही, आपलं घर आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.